नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या, खरं तर संपूर्ण भारताच्या हसवण्याच्या सम्राटाबद्दल, अशोक सराफांबद्दल. धूम धडाका, हम पाच, नवरा माझा नवसाचा अशी ही जमवाजमवी, या सगळ्या चित्रपटांत त्यांचा हसवण्याचा अंदाज कसा होता. आजही लोक म्हणतात अशोक मामा दिसले की हसू येतं. पण प्रश्न असा आहे, सध्या अशोक सराफ कुठे आहेत? ते सक्रिय आहेत का, मुंबईत राहतात का, की कुठे गायब झाले? या व्हिडिओत सगळं डिटेलमध्ये सांगतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण अशा अपडेट्स येत राहतील. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला. बालपण दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात गेलं. शिक्षण डीजीटी विद्यालयात झालं. 18 वर्षांचे असताना त्यांनी नाटकात पदार्पण केलं. पहिलं नाटक होतं अपराध मीच केला. नंतर मराठी चित्रपटसृष्टीत छोट्या भूमिका मिळू लागल्या. पण खरा संघर्ष होता 1980 पर्यंत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत जोडी जमली आणि मग सुरू झाला कॉमेडीचा सुवर्णकाळ. धूम धडाका, गोंधळात गोंधळ, हम पाच सारख्या मालिका आणि चित्रपटांत त्यांनी प्रेक्षकांना हसवून हसवून लोटपोट केलं. त्यांच्या स्टाईलचं वैशिष्ट्य काय? ते कधीही ओव्हर ॲक्टिंग करत नव्हते. नैसर्गिक हास्य, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन आणि डायलॉग डिलिव्हरी, बस प्रेक्षक हसत राहायचे. अशोक सराफ यांचं लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झालं. दोघेही मराठी सिनेमासृष्टीत मोठे नाव. निवेदिता अग्गबाई सासूबाई सारख्या मालिकांसाठी ओळखल्या जातात. त्यांचं लग्न कसं झालं? दोघेही नाटकांमधून ओळखले. कुटुंबाने विरोध केला पण प्रेम जिंकलं. आजही ते दोघे मुंबईत एकत्र राहतात. त्यांचं घर मुंबईत आहे. अलीकडेच त्यांच्या घराची नेमप्लेट व्हायरल झाली होती, जी त्यांच्या चित्रपटांशी कनेक्टेड आहे. मुलं नाहीत, पण दोघांचं प्रेम आणि एकमेकांसाठीचा सपोर्ट खूपच सुंदर आहे. ते मुंबईतच राहतात, दक्षिण मुंबई किंवा त्याच्या परिसरात. त्यांचं घर मुंबईत आहे आणि ते कुटुंबासोबत शांत जीवन जगतात. 2025 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. भारत सरकारकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान मिळाला. त्यानंतर 2026 मध्ये सूर्यदत्ता लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड पुण्यात मिळाला. त्यांचा चित्रपट पुन्हा एकदा साडेमाडे 3 2026 मध्ये प्रदर्शित झाला किंवा होतोय. प्रीमियरला ते पत्नीसोबत हजर होते. फोटो सोशल मीडियावर आहेत. तसेच अशी ही जमवाजमवी, लाईफलाईन सारख्या चित्रपटांत ते दिसले. वयाच्या 78व्या वर्षीही ते अभिनय करतायत, इंटरव्ह्यू देतायत, पुरस्कार घेतायत. काही लोक विचारतात ते गायब का झाले? नाही, ते फक्त सिलेक्टिव्ह प्रोजेक्ट्स घेतायत. आता ते जास्त प्रमोशन किंवा सोशल मीडियावर सक्रिय नाहीत, पण मुंबईतच आहेत. आरोग्य ठीक आहे. 2012च्या अपघातानंतर ते रिकव्हर झाले. अशोक सराफ यांनी 250+ मराठी चित्रपट, अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिका केल्या. त्यांच्यासोबत काम केलेले लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक समर्थ सगळे त्यांना मामा म्हणतात. त्यांचं हास्य हे क्लीन होतं. आजच्या काळात घाणेरडं हास्य येतं, पण अशोक सराफ म्हणतात, मी कुठे घाणेरडं केलं नाही. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड सगळे पुरस्कार मिळाले. ते खरंच महाराष्ट्राचे अभिमान आहेत. मित्रांनो, अशोक सराफ आजही मुंबईत आहेत, हसवत आहेत आणि प्रेरणा देत आहेत. तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट सर्वात आवडतो? कमेंटमध्ये सांगा. धूम धडाका की हम पाच? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.